शोधते बाबासाहेबांचं ते स्वप्न ज्यात त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती एका सुसंस्कृत, वैचारिक आणि विज्ञानवादी समाजाची. आहे का तुमच्या जवळ ते स्वप्न? केलेत का तुम्ही ते स्वप्न पूर्ण? काय म्हणाला? वेळ नाही? कुटुंबाची जबाबदारी आहे. वा रे वा भीम सैनिका, वा. स्वतःला बाबासाहेबांचा सैनिक म्हणवितो आणि समाजासाठी वेळ नाही म्हणतो. कुटुंबाला जगवायचं आहे म्हणतो. जगव बापा, तू खुशहाल तुझ्या कुटुंबाला जगव. अरे ती फाटकन उघडं घातलेली बाई कोण आहे? आणि ती काय रडत आहे? माई, कोण तुम्ही? काय म्हणाला? रमाबाई आंबेडकर? मग इथे बसून काय रडत आहात? काय? मुलगा मेला? औषधीसाठी पैसे नव्हते म्हणून? मग बाबासाहेबांना सांगितलं नाही का? सांगितलं. मग ते काय म्हणाले? अरे वा बाप, असा बाप जगात सापडेल का जो म्हणतो की जर मी एका रक्ताच्या मुलाची चिंता केली तर या माझ्या लाखो गरीब अज्ञानी मुलांची चिंता कोण करणार? मी एका मुलाच्या मरण्याचे दुःख करी थांबू शकत नाही. पाहिलं कसा बाप तुम्ही? एका पाठोपाठ स्वतःची पोरं मेली तरी समाजाची चिंता नाही सोडली. आणि तुम्ही वेळ नाही म्हणता, कुटुंबासाठी जगायचं आहे म्हणता. जगा बापा, कुटुंबासाठी जगा. ओ काका, दिसत नाही का? अशा पागल्यासारखे काय रडत आहात? काय म्हणाला? सगळेच जण बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे जात आहेत. कशासाठी? बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून? मग काय करणार आहात तुम्ही? तुम्ही दारू पिऊन आहात? अरे इकडे तुम्हाला एका जागेवर धड उभं राहता येत नाही आणि म्हणे मोर्चे काढणार, बंद पुकारणार. अरे तुम्ही तर बाबासाहेबांचे पुतळे बांधून मोकळे झालात. फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर सोडली तर कधी येते का आठवण त्या पुतळ्यांची? धूळ खात बसतात ते पुतळे. त्या पुतळ्यांकडे लक्ष द्यायचे नव्हते तर कशाला उभारलेत त्यांना? विटंबना करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायलाच ना. त्याचे काहीच वाटत नाही ना तुम्हाला? इतरांना दोष कशाला देता? तुम्हीच आहात बाबासाहेबांची विटंबना करणारे. हो हो, तुम्हीच करता रोज बाबासाहेबांची विटंबना. तुम्हीच आहात बाबासाहेबांच्या विचारांचे मारेकरी. काय सांगितले होते बाबासाहेबांनी? आहे का लक्षात? कसे लक्षात राहणार? बाबासाहेब म्हणाले होते, मला काळजात ठेवण्यापेक्षा आपल्या मस्तकात ठेवा. बरोबर बोलले होते बाबासाहेब. त्यांना ठेवण्यासाठी मस्तकासारखे दुसरे सुंदर घर नाही. काका, मी तुम्हाला हात जोडते.
बाबासाहेबांचे भक्त बनू नका, अनुयायी बना. त्यांचं दैवतीकरण करू नका. कसं स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे बाबासाहेबांनी आम्हाला. माणूस बनविलं, माणूस. जर ते जन्मले नसते तर आजही आम्ही किड्या मकोड्यासारखे जीवन जगत राहिलो असतो. साधा कुत्र्यानेही नसतं विचारलं आम्हाला. काका, मी तुम्हाला हात जोडते, पाया पडते. ही भक्तगिरी सोडा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार करा. ते पहा, आले आमचे भीम सैनिक 14 एप्रिलची वर्गणी मागायला. दादा दादा, ही वर्गणी गोळा करून तुम्ही काय करणार आहात? बाबासाहेबांची जयंती साजरी करणार. कशी? डीजे लावून मिरवणूक काढणार आणि मस्त नाचणार. वा वा, हीच अपेक्षा केली होती बाबासाहेबांनी तुमच्याकडून. अरे तुम्ही तर मिरवणूक फक्त तुमच्यासाठीच काढता, तुम्हाला नाचण्यासाठी. जर तुम्हाला बाबासाहेबांची एवढीच चिंता असती तर नाच गाण्यापेक्षा पुस्तकांना जवळ केले असते. लाज वाटते रे मला, लाज. तुम्हाला तोंड भरून दादा म्हणायची. अरे हो, आले आले. पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. पंछी बनू उड़ती. सोड 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 मला. मला का पकडलं आहेस? मला शाळेत जायचं आहे, खूप शिकायचं आहे आणि बाबासाहेबांसारखं काम करायचं आहे. हा झाडू आणि गाडगाव कशासाठी आणलं? काय? मला बांधायला नाही. मी आता हे बांधू देणार नाही. माझ्या पूर्वजांनी बांधले असेल, ते त्यांनी केली असेल तुमची गुलामी. पण आता हे चालणार नाही. मी तुमची गुलामी करणार नाही. कारण आज माझ्याजवळ माझे संविधान आहे आणि तेच माझे रक्षण करणार आहेत. काय म्हणाला? तुम्ही संविधान बदलविणार आहात? अरे हात तर लावून दाखवा संविधानाला. हे इथे बसलेले लोक तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अरे अरे ते पहा, ते संविधान जाळत आहेत आणि तुम्ही इथे शांत बसले आहात. ज्या संविधानाने तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्याला आज जाळले जात आहेत. तुमचे भविष्य बदलविणाऱ्या आरक्षणावर सारखे हल्ले होत आहेत, तरी तुम्ही गप्प का? उठा, अरे उठा, अरे उठा रे. थांबवा त्यांना. असेच हातावर हात देऊन बसले तर माझे आणि माझ्या भावंडांचे भविष्य बर्बाद होईल. अरे अरे ती पहा, ती डॉक्टर पायथल तडवी फासावर लटकत आहे. ताई, अगं तू फासावर का लटकत आहेस? काय? तुझ्या उच्च जातीतल्या सिनियर्सनी तुला जातीवाचक त्रास दिला म्हणून तू आत्महत्या करत आहेस? अगं तू शिक्षण घेतलंय ना, मग संकटाचा सामना करण्याचा बळ आत्मसात का केला नाहीस? तुझ्या सिनियर्सने दिलेला त्रास दिसला तुला, पण तुला इथपर्यंत आणण्यासाठी तुझ्या आई वडिलांनी जे कष्ट केले, अगं त्याचे काय? अगं फासावर लटकण्याआधी त्या बाबासाहेबांना आठव, काय काय नाही सहन केलं त्यांनी आपल्या आयुष्यात. पण त्यांनी आत्महत्येचा मार्ग
कधीच निवडला नाही. ते परिस्थितीशी लढले, विरोधकांशी लढले. तेव्हा कुठं आपल्याला हे जीवन मिळालं. इतक्या कष्टानं मिळालेलं जीवन इतक्या सहजतेने संपायचं नसते का ताई? जर संपायचं आहे तर ज्या कुविचाराने तुला त्रास दिला त्या कुविचाराला संपविण्यासाठी लढ. अगं ते थांब थांब ताई, हे काय केलंस ग ताई तू? हे काय केलंस? का गमावला जीव तू? अगं तू शिकली, MD पर्यंत आली. माझा आदर्श होती ग तू. पण आता मी तुला माझा आदर्श बनवू शकत नाही. अन्यायाच्या विरोधात लढली असती तर माझाच नाही तर समस्त अन्यायग्रस्तांचा आदर्श ठरली असती. पण आता मी तुला माझा आदर्श बनवू शकत नाही. माझा आदर्श बनवू शकत नाही. कुठपर्यंत चालणार आहे? का आमचे हुशार विद्यार्थी नाहक बळी जातात? आमचे बळी जात असताना तुम्ही पेटून का उठत नाही? हे असेच चालत राहिले तर पुन्हा खेळलांजी होईल. पुन्हा रोहित वेमुलला मारले जाईल. अरे उठा रे, असे आपसात लढत राहू नका. निदान आमच्या लहान मुलांच्या भविष्यासाठी तरी एक व्हा. काय तुमच्याकडून आम्ही झगडण्याचे संस्कार घेऊ? अरे हो, संस्कारावरून आठवलं, मला बिहारात जायचं आहे. चलता का तुम्ही बिहारात? मी तर जाणारच. चल ग सई विहाराला, वंदन करू बुद्ध आणि भीमाला. चल ग सई विहाराला, वंदन करू बुद्ध आणि भीमाला. पप्पा पप्पा पप्पा, आज मी विहारात गेले होते, पण तिथे काही म्हातारे माणसं आणि 4-5 बायाच होत्या. माझ्यासारखे लहान मुलं आणि तुमच्यासारखे मोठे माणसं विहारात जात नाही का पप्पा? सांगा ना पप्पा, सांगा ना पप्पा. आणि हो, काल मी रजनीच्या घरी गेले होते. तिथे गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांसोबत आणखी एकाचा फोटो होता. हा, हातापायात बेड्या टाकलेला. ते कोण आहेत पप्पा? काय? बिट्टू बाबा. त्यांनी आपल्या समाजाच्या कल्याणासाठी कोणतं काम केलं? काय? फक्त आपल्या जातीत जन्मला? आपल्या जातीत जन्मल्याने माणूस एवढा मोठा होत असतो का पप्पा, की त्याचा फोटो गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांसोबत लागतो? काय पप्पा, तुम्ही तर म्हणत होते आपला समाज शिकला, विज्ञानवादी झाला. हेच आहे का आपल्या समाजाचं शिक्षण? हाच आहे का विज्ञानवाद? हे अशा वागण्यामुळे होणार आहे का समाजाचा विकास? बरोबर बोलले पप्पा तुम्ही. आता मलाच निर्धार करावा लागेल. आता मलाच समाजामध्ये शिरलेल्या वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. बुद्धांचा अत्तदीप भव हा संदेश आत्मसात करावा लागेल. बाबासाहेबांसारखं समाजाच्या कल्याणासाठी आता मलाच झटावं लागेल. आणि आजपासून मी माझ्या आणि माझ्या भावंडांच्या कल्याणासाठीच झटेल. थँक्यू पप्पा, थँक्यू. सोड माझ्या पप्पाला. का
पण त्या मारणाऱ्याला हे माहित नाही विचार कधीच मरत नसतात. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना मारले गेले, परंतु त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत. बाबासाहेबांचे विचार अजूनही जिवंत आहेत. विचार कधीच मरत नसतात. विचार कधीच मरत नसतात. मी वैचारिक लढाई लढणारच. मी वैचारिक लढाई जिंकणारच. आप जा सकते हैं. ये मशाले चल पड़े हैं लोग मेरे गाँव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के. ये मशाले चल पड़े हैं, चल पड़े हैं लोग मेरे गाँव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाँव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे. पूछती है झोपड़ी सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण हा प्रयोग या ठिकाणी अतिशय शांत चित्तानं ऐकलेला आहे, पाहिलेला आहे. मी या ठिकाणी किंवा या प्रयोगाची जी निर्मिती आहे ती प्रयोगाची निर्मिती हे तुमचं मनोरंजन करण्यासाठी नाही केलेली आहे.